दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। NDF असोसिएशन अर्थात नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच कॅलेंडरचे प्रकाशन सोहळा काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला। नाशिकच्या नारायण मंदिर बँक्वेट हॉल, छत्रपती संभाजी महाराज चौक, नाशिक या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गुजरात येथील तिलारा कंपनीचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर प्रदीपराव, किमया स्टीलचे डायरेक्टर चेतन लोमटे आणि विजय स्टीलचे डायरेक्टर ऋषभ भन्सल आदी मान्यवरांसोबत अध्यक्ष संदीप काळे, सचिव दीपक लोंढे, खजिनदार किरण मोडक, कार्याध्यक्ष संदीप कुलटे आणि उपाध्यक्ष केतन पटवा आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी 2024 सालच्या कॅलेंडरचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले। तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी संघटनेचे सचिव दीपक लोंढे यांच्या कन्येचा देखील वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। तर संघटनेचे अध्यक्ष संदीप काळे यांच्या मातोश्रींचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी सर्व उपस्थितांनी या चिमुकलीला आशीर्वाद दिले तसेच काळे यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतले। या प्रसंगी काळे आणि लोंढे यांचे कुटुंबीय व्यासपीठावर उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी उपाध्यक्ष केतन पटवा, अनिल महाले, सहसचिव सचिन मिसाळ, प्रसिद्धी सचिव राहुल कोठेकर, सहखजिनदार अशोक वराडे, सह कार्याध्यक्ष विक्रम गवळी, सह प्रसिद्धी सचिव ताहिर सय्यद, विलास मंडलिक तसेच विलास माहिमकर, BR पाटील, सचिन काळे, हसन लोखंडवाला, सचिन कदम, उल्हास तमखाने, दीपक विजन, अनिल जुंदरे, गणेश जोंधळे, अमोल कावळे, दीपक विजन, अनिल जुंदरे, गणेश जोंधळे आदींसह सर्व सभासद, पदाधिकारी आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। हमने जब टिलारा कंपनी की तरफ से फैब्रिकेटर्स मीट में पहली बार इनवाइट किया था नासिक डिस्ट्रिक्ट फैब्रिकेटर एसोसिएशन को, फरवरी 2023 में किया था। और मैं देख रहा हूँ कि इस 1 साल के दरमियान में ये एक बरगद पेड़ जैसे बढ़ते जा रहा है और इसका छांव हज़ारों लोगों को मिल रहा है। तब कुछ 650-700 मेंबर थे, अब 1000 के ऊपर पहुँच गए। और मैं यही चाहता हूँ और मेरी शुभेच्छा है इस एसोसिएशन को कि दिन ब दिन बढ़ते जाए और उसकी बेनिफिट सब लोगों को मिलते, सब फैब्रिकेटर्स को मिले और खुशहाली बढ़े उनमें। मी संदीप सुरेश काळे, नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन तर्फे आज श्री स्वामीनारायण बँक्वेट हॉल औरंगाबाद नाशिक इथं हा नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशनचा कॅलेंडर लॉन्चिंगचा सोहळा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा ही या स्वामीनारायण बँक्वेट हॉलमध्ये मोठ्या उत्साहात आणि मोठ्या फॅब्रिकेटर बांधवांच्या उपस्थितीमध्ये एकदम मोठ्या उत्साहित अशा वातावरणात पूर्ण झाली आणि बहुसंख्य प्रमाणात असे फॅब्रिकेटर्स विविध खेडेगावातून, तालुक्यातून, शहरातून, MIDC एरियामधून उपलब्ध राहिले आणि अशा या कार्यक्रमाला आपल्या टिलारा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री प्रदीपराव साहेब हे सुद्धा गोविंद कोष्टी यांच्यासोबत ह्या कार्यक्रमाला यांनी प्रमुख उपस्थिती दिली। महावर ट्रेडिंगचे संचालक श्री संजयजी कोचर, इन्शुरन्स इन्कम आणि याची माहिती देणारे श्री विद्याधरजी लगड आणि नाशिकमध्ये मोठी किमया घडवून आणणारे असे जी श्री लोमटे साहेब किमया एंटरप्राइजेसचे मालक यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि फॅब्रिकेटर बांधवांचे जे पदाधिकारी आणि असोसिएशनचे सर्व मान्यवर यांनी बहुमूल्य वेळ असा काढून हा कार्यक्रम खूप सुशोभित आणि सुंदर बनवला। नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशनचा
2024चा कॅलेंडर प्रकाशन सोहळा आणि जो काही सर्वसाधारण सभा होती त्यामध्ये मी माझा सचिव पदाचा जो काही कार्यभाग होता 2023चा तो सर्व मांडलेला असून आज रोजी 2024च्या कॅलेंडरचं प्रकाशन सोहळा अत्यंत हिरिमिरीने आणि सर्वांच्या आनंदाने झालेला आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. फॅब्रिकेशन असोसिएशन नाशिक आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सन 2024चे कॅलेंडर लोकार्पण सोहळा या निमित्त उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर ग्रामीण शहरी भागातून आलेले सर्व फॅब्रिकेटर बांधव यांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. आणि वार्षिक सर्वसाधारण सभा ही सर्व सभासद बांधवांच्या उपस्थितीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. त्यासाठी जिल्ह्याभरातून अतिशय उत्तम असा प्रतिसाद आम्हाला मिळाला. भविष्यात देखील अशाच पद्धतीने जास्तीत जास्त सभासद आम्हाला जॉईंट होऊन या असोसिएशनचं नाव नाशिक जिल्ह्यातच न राहता नाशिक जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावं. त्याच पद्धतीनं पदाधिकाऱ्यांनी देखील यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे एवढीच एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठ्या उत्साहात NDF असोसिएशनचा हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्यामुळे सर्वांनीच समाधान व्यक्त केले आणि असोसिएशनचे कौतुक केले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी.